ह्या कोणत्या चिल्लर क्या रे बा, चला सांगतो समोर. राम राम मंडळी. तर आज अवतार वैलोक शनिवार आणि शनिवारच्या दिवशी आपण तर बजरंग बलीच्या मंदिरात पाहायला लागायला जात असतो. चला मग बजरंग बलीच्या मंदिरात दर्शनासाठी. थोड्याच वेळानंतर बजरंग बलीनं त्याच्या मंदिरात आपलं स्वागत केलं आणि आपण पण त्याचं स्वागत केलं दर्शनासोबत. बजरंग बलीचे दर्शन झाल्यानंतर आपण निघालो रे भाई पै पै घराच्या रस्त्यानं. घरी आल्याबरोबर पहिले आपल्याला आपली कारवट भेटली. चला म्हटलं मग घरात जाऊन थोडसा आराम करू. इथं आराम करायला बसूनच राहिलतो की आपल्या भाई लोकांचा फोन आला. ये म्हणे थोडस बाहेर आपण चिल्लर काय करू म्हणे. मॅम म्हटलं तुम्हाला फक्त तेवढेच काम उरले म्हटलं. आमच्या चिल्लर का गँगचे पहिले कार्यकर्ते म्हणजे कृष्णा भाऊ ठाकरे फेबिकॉलनं चप्पल जोडाची पोर आलते, ते पण पावसाळ्यात. आमच्या मित्रईच्या गँग मध्ये असा एकही पोरगा नाही आहे जे ले फालतूचे कामं केल्याशिवाय मजाच नाही येत. आमच्या गँग मध्ये एक बॉडी बिल्डर पण आहे, ते पण डेंजर वाले. आमच्या चिल्लर का गँगचे मेन अध्यक्ष म्हणजे शिवा भाऊ ठाकरे, त्याचा आज झाला रे भाऊ सत्कार. आमच्या गँग मध्ये गोष्टी कमी आणि भांडण जास्त होत राहते. म्या म्हटलं जाऊ म्हटलं घरी आणि मस्त एक चहाची फिरकी मारून येऊ म्हटलं. आपल्या जीवनात एक हे अशीच गोष्ट आहे जे आपल्याला आनंद देते आणि त्याच्यासोबत असं जर पाणी चालू असलं म्हणजे जीवनाचा गैरा गैरा आनंद चालू झाला रे भाई. पाणी कमी झाल्याबरोबर आम्ही निघालो रे भाई लोक आमच्या गावातल्या नदीतला पूर पाहण्यासाठी. मित्रांनो, जर तुम्ही दुनियातला 8वा अजूबा नसन पाहिला तर मी तुम्हाला 13वा अजूबा दाखवून देतो. ह्या सगळा देशीचा परिणाम आहे. आमच्या गावातली देशी दारू. आम्हाला वाटलं होतं की आमच्या गावातल्या नदीत एकदम चांगला पूर आला असन. मग इथे येऊन पाहिलं तर म्या म्हटलं हे तो पुरा पाणी कम आहे. मग निघालो रे भाई लोक 120च्या स्पीडनं घराच्या रस्त्यानं. आपल्याला गावात लवकर जायचं होतं कोण की आज रात्री आपल्या गावात कृष्ण जन्माष्टमीचं एक नंबर जेवण आहे. म्या म्हटलं की आता तिथं पोचल्याबरोबर आपण वाढणं गिळणं करू, पण आल्याबरोबर आम्हाला सगळीनं जेवायला बसून दिलं. म्या म्हटलं एवढी रिस्पेक्ट आमच्या घरावालीने दिली नाही आम्हाला. थोड्याच वेळात आपण जेवणाला सुरुवात केली. मित्रांनो, हे असे दलिंदर मित्र असल्यावर आपाप जेवणाचं संपून जात असते. जेवण झाल्याबरोबर आलो रे भाई लोक घरी. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. बाय बाय.